नाही, ज्या दिवशी गेला त्या दिवशीच आपण त्याला दणका दिला. मी ना तुला 70s मधला हिरो म्हणते ना, ते अगदी बरोबर आहे. अमृता, मी 1970s मधला हिरो आहे का ते मला माहित नाही, पण तू नक्कीच ना बोलपटातली हिरोईन असणार. आजपर्यंत मी फेकलेल्या भिकेवरच जगतेस. सरताबाईचा फोन नंबर आहे का तुमच्याकडे? मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? तू ना वयाच्या आधी जरा जास्तच मोठी झालीयस. अजून थोडी मोठी हो ना, म्हणजे तुला जानकी आजीच म्हणते मी आता. माझं तिकीट कधी जाहीर होणार? लवकरात लवकर. नहीं सर, सर जितना दिखाया जा रहा है उतना ये मामला सीरियस नहीं है. नहीं सर, मैंने खुद बात की है उनके साथ. देखिए, वो ऐसा कुछ भी नहीं करेंगी जिससे हमारी पार्टी पर कोई दाग लगे. हाँ जी सर, जी बिल्कुल. हाँ मैं फोन करूंगा. ओके. बघा कोण आहे. हॅलो. हां, बोला पंडित साहेब. नाही नाही, काळजी करण्याचं काही कारण नाही आहे. हायकमांडशी आत्ताच बोलणं झालंय. नाही हो, प्रेसला कसलं बोलवत आहे हे? म्हणजे आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडा मारून घेतल्यासारखं होईल. साहेब बोलतील नंतर मीडियाशी. हो, ठेवतो साहेब. महिनाभर तरी हीच धोणी धोत बसायला लागणार आपल्याला. साहेब, हा सगळा त्या सरतापेबाईचा डाव आहे. ते कळलं मला, पण आपण खिंडीत सापडलोय. आता इतक्यात आक्रमण करता येणार नाही आपल्याला. तो मूर्खपणा ठरेल. साहेब, ज्या वेळेला शंका आली त्याच वेळेला हे प्रकरण दडपायला पाहिजे होतं. दडपण्याची वेळ निघून गेले वाकणीस. आता निस्तरायचं बघा. होय साहेब. झाली का तुझी तयारी? निघालीस? साहेब, तुम्ही पण वाकणीस. इथे वणवा पेटलेला असताना मी जाईन का? मी पण तेच सांगायला आले होते. मी नाही जाते. अगं जानकी, इथे खरंच काही टेन्शन नाही आहे. बाहेरचं कोणी असं तर आतापर्यंत तुम्ही एक घाव दोन तुकडे केले असते. पण आता घरातल्या लोकांनीच घात करायची ही पहिली वेळ आहे का? पण हे सगळं 2 दिवसांचा खेळ आहे. अहिल्याशी 2 शब्द बोललो ना की येईल ती जागेवर. आणि इथल्यापेक्षा तुझी तिथे जास्त गरज आहे. म्हणून जातो. मी थांब. विषय संपला. तयारी कर. फोनवर एवढी तणतण करून मला बोलवलंस, हे असं उद्याच चेहऱ्याचं गिफ्ट द्यायला? आजचा न्यूजपेपर नाही वाचलास? काय फरक पडणार त्यांनी? रोज आपल्या त्याच बातम्या तर येतात. पण तुझ्या चेहऱ्याकडे बघून तरी वाटतंय की आज नक्कीच तुझ्या घरच्यांबद्दल काहीतरी वाईट साईड छापून आहे. माझे बाबा कोणाच्या अध्यात्म नसतात रे, तरी का लोक त्यांना त्रास देतात ना, आय डोंट अंडरस्टँड. हो, पण हिम्मत कोणाची झाली लोकप्रिय आमदारांविरुद्ध असं काही छापून आणण्याची? दुसरं कोण असणार? तीच ती जागरची युगंधरा सरतापे. आय जस्ट हेट दॅट वुमन. ब्लडी बिच. काय रे, तुझा चेहरा एवढा का पडला? तुझी कोणी लागते का ती? अमृता, आपण वेगळ्या विषयावर बोलूया ना प्लीज. ऍक्च्युली आजपासून आपल्याला एक वेगळा विषय मिळणार होता, पण ती जानकी सुद्धा वेड्यासारखंच काहीतरी वागली रे. जानकी म्हणजे तीच ना तुझी नवीन मैत्रीण?
जाऊ दे ना आता, वेगळ्या विषयावर बोलायचं ठरलंय ना आपलं. अमृता हा वेगळा विषयच आहे. अजिबात नाही. वेगळा विषय हा आहे की आज तुझा बर्थडे आणि मला तुला ट्रीट द्यायची आहे. तू सांगशील त्या हॉटेलमध्ये. नाही प्लीज, मला नाही जमणार. आर्यन प्लीज हा. एक तर ऑलरेडी सकाळपासून माझी सटकली, आता तू अजून सटकवू नकोस. अमृता प्लीज, आज नको. आज नाही जमणार आहे मला, प्लीज. वृक्षवंत. जपून जा आणि सुभानरावना बरं वाटलं की मगच या. हा, बरेच दिवसात गेली नाहीयेस माहेरी. तुमचं बोट धरून पहिल्यांदा या घरात आले होते. आज पहिल्यांदाच एकटीने बाहेर चालली आहे. अगं रमावतीलाच तर निघाली आहेस. तुझं आणि माझं दोघींचंही मूळ रमावतीच ना. अगं सासरचं घर सोन्या चांदीचं असलं ना तरी माहेरी जाताना प्रत्येक बाईचं मन मातीचं होऊन जातं. ठिसूळ पाण्याचा एक थेंब सुद्धा त्या मातीला सुगंधी बनवतं. तुम्हाला असं बोलताना कधीच पाहिलं नव्हतं. बरं निघा आता. आणि गण्या, ताईला अजिबात त्रास द्यायचा नाही या प्रवासात. तुम्ही तिला सांगा गाडीच्या काचा उघड्या ठेवायला. मला उलटी आल्यासारखं होतं. गपगमान गाडीमध्ये बसल्या बसल्या झोपून जायचं. उलटी फक्त जाग्या माणसांना होते, झोपलेल्या माणसांना नाही. आत्याबाई, एक विचारू का? तुमचं आणि ताईचं माहेर एकच आहे ना? माझं पण तेच ना. अरे वेड्या, माहेराचं वरदान फक्त बायकांना मिळालेलं असतं आणि ते सोडून जाण्याचा शाप सुद्धा. आत्याबाई, यांना जेवणाच्या आधी सूप द्यायचं आणि त्या लाल पिवळ्या गोळ्या. देईन ग देईन. तू घरात यायच्या आधी मीच काळजी घेत होते ना त्याची. काही काळजी करू नकोस. हा, निघायचं का आता? का अशाच गप्पा मारत बसायचंय? नरसिंहा, यांना सोडून आलास की मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. चला येते. हा, सावकाश जा. हा, ह्या शेट प्रत्येक पेपरला किल्लेदारांच्या नावाने बॉम्ब चालली आहे. काय नालायक माणसं आहे तरी तुम्ही. लोकांचं दुःख बघून तुम्हाला आनंद होतोय. वनरच की, कारण आमचा पैलवान मातीचं बूट लावून आखाड्यात नुसतं शड्डू वाजवत फिरतो. या तिकडं बघा, अहिल्या देवींनी डायरेक्ट धोबेपाशात टाकलाय. या धोबी पजडला काय अर्थ नाही रे. ते सुद्धा एका बाईच्या मदतीनं. पण त्या बाईची मदत तुम्हाला पण घेता आली असतीच की. राग्या, हे बाकी मुद्द्याचं बोलला बघतो. पर काय हरकत नाही. आता मी वाकणीसाचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. त्यामुळे किल्लेदारांच्या घराण्यामध्ये आता रंगपंचमी चालू होणार. हा, आपण जरा जपून, नाहीतर मधल्यामध्ये आपली धुलवड व्हायची. आपण काय म्हणा शेठ, या रंगपंचमीत काही गोष्टी चांगल्या घडल्या बरं का. नाही म्हणजे वाकणीस हा नरसिंहचा चेला, तुम्ही वाकणीसचे आणि मी तुमचा. आणि वनिताबाई तुझी का रे नरसाळ्या? काहीतरीच काय शेठ, आता तिच्या दृष्टीनं मी मेलोच की. हा, कायमचा मेलायस तू, लक्षात ठेव. वय पण माझ्या राजकारणात येण्याचं स्वप्नच काय. अरे नरसाळ्या, अंथरूण बघून पाय पसरायचे असतात. तुझं अंथरूण नाही वाढवणार मी, पाय छाटून टाकीन, अपोराजा करेन तुझा. निघ. वय पण त्या वनिताबाईचं काय करायचं? ते काय करायचं ते मी बघीन, तू निघ. वय सध्या तरी तिचं लोणचं घालून मोरवायला ठेवलंय. खरंच पडेल तसं थोडं थोडं लोणचं वापरत राहायचं. नाही झोप नाही. अगं पण गाडी आता चालू झाली काय? तू उलटी होते. नाही मला नाही. अगं पण घे झोप.
काय ग, अजून 2 मिनिटं नाही झाली तुला जाऊन. गाडी मेन रोडला सुद्धा लागली नसेल तेवढ्यात फोन केलास. खूप आठवण येते तुमची. नशीब 2 मिनिटं तरी वाट पाहिलीस. खरं तर तुमची पाठ वळल्या फोन लावत होते, पण आत्ता लागला. खरंच एवढी आठवण येते. ताई, काय ग, काय झालं? नाही काय नाही, ते गण्याला झोप लागत नाही ना, त्याला झोपत होते. अच्छा, म्हणजे तुमच्यात फटके मारून झोपत होत का? त्याला तसंच झोपवलं. बरं, तुला काही बोलायचं होतं का? हो. काय? डोळे मिटा. त्यापेक्षा त्या गणेशला डोळे मिटायला सांग. त्याला झोपेची जास्त गरज आहे. तुम्ही डोळे मिटणार आहात का नाही? बरं बाई, मिटले. बोल. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. तू भाऊजींना आय लव्ह यू बोललेलं मी नाही ऐकलं. आता काय, पुन्हा आली आठवण. तुला कशी काय विसरेन. कोण बोलताय? तुझी शत्रू युगंधरा सरतापे. नमस्कार. मी सुद्धा विसरलो नाहीये. बोला, कशी काय आली आठवण? मला वाटलं शिव्या देशील. आमच्या जुन्या मैत्रिणीला शिव्या द्यायची पद्धत नाही. मग काय विधवा करायची पद्धत आहे? पाटीत सुरा खुपसण्याची पद्धत आहे? पाठीत सुरा खुपसणं ही तुझी स्पेशालिटी. जे काही केलं ते समोरून केलं, कुठलाही आडपडदा न ठेवता. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी माणसाने. कारण दुनिया एका वेगळ्या नरसिंहाला ओळखते आणि मी एका वेगळ्या नरसिंहाला, जे फक्त तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे. फोन कशाला केला होतास ते सांग. तुझा वैतागलेला आवाज ऐकायचा होता मला. तुला कोणीतरी जाग करण्याची गरज आहे. हल्ली तुला डोळे उघडे असतानाच स्वप्न पडायला लागलेत. खरं तर तुला आता मी हे सांगायला फोन केला होता की सुडाची चव खूप छान असते, जी आता मी चाखतीये. तुझी भूक तशीच ठेव, कारण लवकरच तुला पश्चात्तापाची चवही चाखायला मिळणार आहे. पुढचं पुढे पाहू. सध्या तू फक्त घरचं धुणं धु. अहिल्याचा विषय माझ्यासाठी जुना झाला आता. मग थोडी वाट पहा. नवीन विषय मी पुरवेन तुला. देव तुला सुबुद्धी देव. काय, काही काम होतं? दर्शन होतं तुमचं. मानलं मानलं बर का वहिनी, तुम्हाला मानलं. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या भल्या भल्या विरोधकांना जे जमलं नाही ते तुमच्यासारख्या राजकारणामध्ये आलेल्या नवख्या बाईंनी करून दाखवलं. वा. राजकारण पाहत पाहतच मोठी झाले मी, त्यामुळे राजकारण माझ्यासाठी काही नवखं नाहीये. हे बरोबरच आहे म्हणा. सिद्धच करून दाखवलं तुम्ही. तुमच्या अंगामध्ये मारुतराव तिरपुडेंचं रक्त वाहतंय. पण मी काय म्हणतो, म्हणजे युगंधराबाईंबद्दल मी जरा वेगळंच ऐकले. ते सगळं चुकीचं आहे. त्या अत्यंत शिस्तप्रिय, स्वाभिमानी आणि अभ्यासू राजकारणी आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही वाईट ऐकलंय ते नरसिंह भाऊजींकडूनच ना? मला हेच कळत नाही, भाऊजींना त्यांच्याबद्दल एवढा राग काय? तिचे हाच प्रश्न मला पण पडलाय. मला वाटलं उत्तर तुमच्याकडनं मिळेल, तर तुम्हालाही काही माहित नाही.
युगंधराबाईंनाच फोन करून विचारूया का? त्यांच्यासमोर भल्या भल्यांचं ततपप होतं. मी काय म्हणतो, फोन करून त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी केलेल्या डेअरिंग बद्दल. नंबर देता का युगंधराबाईंचा? हो का नाही? देता ना? द्या. दादा बरोबर डबल गेम खेळायचं नाही वहिनी सांगून ठेवतो. युगंधराबाईला म्हणावं जास्त आगाऊपणा करायचं नाही, तोंड बंद ठेव, परशुरामची गाठ आहे काय. काय परशु शेठ, काय झालं ओरडायला? नाही काय नाही, एवढा वेळ राग दाबून ठेवला होता, एकदम उद्रेक झाला हो. परशु शेठ, राजकारणामध्ये आपला तोल कधीही ढळू द्यायचा नसतो. चला पुढचा धडा शिकूया. चला. डोळ्यातलं पाणीला पोहशील, पण बासरीचे सूर ऐकले मी आत्ता. त्याचं काय? काय झालं? काही नाही ग. माझ्या डोळ्यात पाणी यायला काही कारण लागतं का? अरे माझ्या डोळ्यासमोर ना रे मोठे झालात तुम्ही. तुमच्या डोळ्यात केव्हा पाणी येतं हे फक्त मी सांगू शकते. सांग बाळा, काय झालं? आज मला माझी या घरातली नव्याने ओळख पटली. पहिल्यांदा ऐकलं तेव्हा पटकन रडायलाच आलं, पण नंतर नंतर जसा विचार करायला लागलो ना, तसं हसूच यायला लागलं. असा कोड्यात ना पोरे बोलूस. अहिल्या काही बोलली का तुला? आत्या, अहिल्या मला काही बोलली तर मला त्रास होऊ शकतो, तिचा मला राग येऊ शकतो, मी हतबोल होऊ शकतो, पण अहिल्या माझ्या डोळ्यात पाणी नाही आणू शकत. आपल्या डोळ्यात पाणी तीच व्यक्ती आणते जी आपल्या डोक्यात नाही, आपल्या मनात राहते. आपल्या घरात अशी माणसं दोनच आहेत, आणि मी तर तुला काहीच बोलले नाही. आत्या, आज दादानी मला माझी ह्या घरातली जागा दाखवली. इतके दिवस हे घर माझं आहे म्हणून मी कधी राहिलोच नाही. छाती ठोकपणे सांगायचो मी दादाच्या घरात राहतो, सुरक्षित वाटायचं मला. वामन, कुठल्याही क्षुल्लक कारणाने तुझ्या आणि नरसिंहाच्या नात्यामध्ये कधीही अंतर पडणार नाही. यावेळचं कारण क्षुल्लक नाही आहे आत्या. दादानी आज मला मी किती नालायक आहे, नाकारता याची जाणीव करून दिली. अरे काय बोलतोयस तू? अरे परक्या माणसाशी सुद्धा अशी भाषा कधी वापरत नाही रे तो. तू तर सख्खा भाऊ आहेस त्याचा. मग जाऊन विचार त्याला. आजवर मी दिलेल्या भिकेवरच तुम्ही वाढत आलाय.
हे शब्द तो कुठल्या भावनेने बोलला? हे नरसिंहाचे शब्द आहेत. अरे कोणी कान तर नाही ना फुंकले तुझे? आत्या, वामन तुझ्याविषयी दादा असं काहीतरी बोलणं हे दुसऱ्या कोणी मला येऊन सांगितलं असतं ना, तर मी तिथल्या तिथे मुस्कारात मारली असती त्याच्या. पण दादा हे प्रत्यक्ष बोलला असं डायरेक्ट मला नाही बोलला. अहिल्याला म्हणाला. म्हणजे म्हणाला काळजाला गर पाडणारं होतं. याचं कारण तो अहिल्याला जरी बोलला असला तरी तिला या घरात मीच आणली ना ग. वामन, मी बोलीन नरसिंहाशी. कान धरून जाब विचारीन त्याला. तेवढा अधिकार आहे माझा त्याच्यावर. मला आता कुठलीच शहानिशा करायची नाही. अरे मग किती दिवस असा डोळ्यातनं पाणी गाळत बसणार? या घरात माझ्या डोळ्यातल्या पाण्याला किती किंमत आहे हे आता चांगलंच कळलंय मला. आणि तू तरी कशाला एका परक्या माणसासाठी एवढा त्रास करून घेतेस? नको रे असं बोलू बाळा.